श्रोतेहो नमस्कार. 90.8 मेगाहर्ट्झवरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं महिला जगत या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, 14 नोव्हेंबर म्हटलं की बालदिन आपल्याला सर्वांना आठवतो. आणि आता जर पाहिलं तर हम दो हमारा एक अशा पद्धतीचं समाजामध्ये चित्र होताना दिसतंय. हम दो हमारे दो असे होते, पण आता हम दो हमारे एक पर्यंत आता आपण येऊन पोचलो आहोत. आणि आवर चाइल्ड इज प्रिसियस चाइल्ड असं आपण सगळ्या मुलांना म्हणत असतो. आणि अत्यंत महत्त्वाचा आपला प्रीमियम टाईम हा आपल्या मुलांच्यासाठी आपले सगळे पालक देत असतात. आजची मुलं हेच आपल्या भविष्यातील आपल्या देशाचे हे घडणारे हे आदर्श नागरिक म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. पण आज समाज जीवनामध्ये किंवा सामाजिक माध्यमाच्या माध्यमातून आज अनेक वार्ता आपल्या कानापर्यंत आपल्याला ऐकायला येतात. आणि अशा पद्धतीचे लैंगिक गुन्हे होताना दिसत आहेत आणि अनेक बालकांना त्यामध्ये नाहक बळी पडावं लागतं. यासाठीच 2012 भारत सरकारने लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचं संरक्षण हा कायदा त्या ठिकाणी पास केलेला आहे. त्यालाच आपण पोक्सा कायदा असं आपण म्हणतो. आणि याविषयी आज आपण आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनीमध्ये संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे ॲडव्होकेट स्नेहा लोखंडे मॅडम यांना. मॅडम, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. श्रोतेहो, ॲडव्होकेट स्नेहा रवी लोखंडे ह्या जिल्हा आणि सत्र न्यायालय अहिल्यानगर या ठिकाणी प्रभावीपणे कार्यरत आहेत. आणि मला सांगायला आनंद वाटेल की त्या आज आपल्याशी आमच्या सर्व श्रोत्यांशी 90.8 FM फुले कृषी वाहिनीमधून पोक्सा कायदा म्हणजेच लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचं संरक्षण याविषयी इत्थंभूत माहिती आपल्याला सांगणार आहेत, आपल्याशी संवाद साधणार आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हा कायदा नेमका का आहे, या कायद्याची गरज का भासली आणि खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचे गुन्हे समाजामध्ये होताना का दिसतात आणि याची वाच्यता का केली जात नाही, हे संपूर्णपणे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर मॅडम, अगदी विषयाच्या सुरुवातीला नेमकंच हा पोक्सा कायदा म्हणजे नेमकं काय काय सांगता येईल? नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहा लोखंडे. आता हा जो काही पोक्सो म्हणजे लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा जो काही आहे तो भारतामध्ये आणि जो काही महाराष्ट्रामध्ये 2012 अस्तित्वात आला. यापूर्वी हा कायदा कुठे होता? तर हा कायदा जो काही होता तो गोवा या ठिकाणी होता. आणि त्याच्यानंतर गोव्यामध्ये हा कायदा प्रथमतः अस्तित्वात आला आणि त्याच्यानंतर तो इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये 2012 अस्तित्वात आला. आणि तो 14 नोव्हेंबर 2012 आपल्या आचरणात आणला. आणि जो काही कायदा होता तो का बालक संरक्षणाचे उपाय ही का बरं एक गरज पडली, ही काळाची गरज आहे. आपण आणि आत्ताचे जे काही पिढी आहे, जे काही आपले पालक आहेत किंवा मुलांचे जे काही पालक आहेत ते दोघेही कामाला जातात. सकाळी 7ला जाणार ते संध्याकाळी 7ला येणार. मग दिवसभर मुलांनी करायचं काय, त्यांची देखरेख कोण करते? आणि आजची अशी परिस्थिती आहे की संयुक्तिक घर नाही आहे. जे काही आहे ते हम दो हमारा एक आपण म्हणले तसंच आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे आजी नसतात, आजोबा नसतात. आणि जर मोस्ट ऑफ जे वर्कर असतात, जे काही वर्क प्लेसवर जातात, ते आपल्या चिल्ड्रनला, आपल्या मुलांना चाइल्ड होममध्ये ठेवून जातात. मग तिथे कोण लक्ष देते? तिथे फक्त एकच महिला असते जी सगळ्या मुलांवर लक्ष देत असते. त्याच्यामुळे हे जे काही बालक संरक्षणाचे उपाय आहेत ते आपल्याला करावे लागतात. तर बाल लैंगिक अत्याचार थांबवणं ही आवश्यकता आहे. बाल लैंगिक अत्याचार थांबवण्यासाठी भारतीय समाजाने देशात एकत्रित प्रयत्न करायला हवेत. मग ते कसे करायचे? मग ते फक्त ॲज अ ॲडव्होकेट म्हणून करायचे, तुम्ही एखाद्या पोलिसांनी करायचे, किंवा बाल कल्याण समिती जी काही स्थापन केलेली आहे महाराष्ट्रात फक्त त्यांनीच करायचे का? तर तसं नाही आहे. ते प्रत्येक जागरूक नागरिकांनी बाल संरक्षण केलं पाहिजे. म्हणजे फक्त वकिलांची किंवा पोलिसांचीच फक्त मक्तेदारी नाही, तर प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाने त्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. तसं आहे. तर मग आता ह्याच्यामध्ये काय होतं की गुन्हेगार कसे होतात, गुन्हेगार कसे तयार होतात, त्यांचं वय काय, त्यांची अटॅचमेंट कशी होती, गुन्हेगारी प्रवृत्तीकडे मुलं वळतात कसं काय, हे आपापल्या पालकांनी त्यांच्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्यांचं जे काही वय आहे ते प्रौढ असू शकतं. हा कायदा जो काही आहे लैंगिक गुन्ह्यापासून बालकांच्या संरक्षणाचा कायदा हा 18 वर्षांच्या खालील मुलांसाठी आहे. जे काही आहे ते शाळेत शिक्षण घेत आहेत. म्हणजे 1ली
ते 16 वर्षाचा जो काही मुलगा होता तो जातो 10वीमध्ये आणि 11वी आणि 12वी तोपर्यंत तो 18 वर्षाचा होतो. मग 12वीपर्यंतच्या मुलांसाठी हा कायदा निर्माण आहे. त्यांना त्या कायद्याबाबत कोणतंही ज्ञान नाही आहे. जेव्हा केव्हा अशा घटना घडतात, फक्त स्त्रियांसाठीच हा कायदा आहे का किंवा लेडीजसाठी मुलींसाठी हा कायदा आहे का, तर नाही. हा मुलींसाठी, मुलांसाठी आणि या प्रत्येक 18 वर्षाच्या खालचे जे काही आहेत त्यांच्यासाठी हा कायदा आहे. तर हा कायदा त्यांना कितपत माहिती आहे हे कोणालाच माहिती नाही आहे. याची जनजागृती जी काही होती ती शाळांमध्ये होती आणि ते मुलांना कितपत कळतंय, आपण जे काही आहे लैंगिक शिक्षण किती देतोय शाळेमध्ये याच्यावर अवलंबून असतं. नेमकंच या कायद्याअंतर्गत कोणकोणत्या तरतुदींचा समावेश होतो? ह्या कायद्याअंतर्गत तरतुदी ज्या काही आहेत त्या पोक्सो कायद्याअंतर्गत तरतुदी आहेत. पहिले जे काय आहे, पुरावे देण्यासाठी जबाबदारी पुरावा, म्हणजे जो काही पुरावा आपल्याला द्यायचा आहे तो पोलीस स्टेशनला कोणती फिर्याद दाखल केली पाहिजे ती पूर्णतः फिर्यादीवर अवलंबून असते. मग असं आहे की या कायद्यामध्ये जे काही असतात ते 18 वर्षाखालील पालक असतात, बालक जे काही असतात, मुलं मुली असतात, त्यांना कितपत कायद्याची माहिती ते आपापल्या पालकांनी तिथे जाऊन फिर्याद द्यावी लागते आणि त्याच्यानंतर त्या दृष्टिकोनाने ती जी काही घटना घडली आहे त्याच्याप्रमाणे पुरावे त्यांना सादर करावे लागतात आणि त्याच्यानंतर हा कायद्यान्वये गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल होतो. अगदीच. बालकांच्या मध्ये असे जर प्रकार झाले तर शक्यतो पालकांना सांगितलं जात नाही किंवा पालकांच्या पासून लपवण्याचा पण परत प्रयत्न केला जातो. किंवा जर मुली असतील तर आईजवळ ते बोललं जातं पण ते घरामध्ये सांगितलं जात नाही किंवा काय त्याची तक्रार केली जात नाही. असे प्रकार होताना दिसत आहेत. असे प्रकार खूप होतात. मग ज्या काही लहान मुली असतात त्या शाळेत जातात, त्यांना कुणी बॅड टच गुड टच केला ते त्यांना कळत नाही. कुणी त्यांना कोणत्या अर्थाने चॉकलेट देतं हे सुद्धा त्यांना कळत नाही. तर मग ते त्यांनी घरात सांगितलं पाहिजे का? आणि काही मुलींना असं वाटतं की आपण जर घरात सांगितलं तर आपलं शिक्षण बंद होईल का, आपल्याला बाहेर सोडणार नाहीत का, हे प्रश्न लहान मुलींमध्ये जास्त असतात. आणि जे काही मुलं असतात ते या गुन्ह्याकडे कसं वळतात किंवा यांच्यावर सेक्शुअल असॉल्ट कसं काय होतात, तर त्यांचे जे काही संबंध असतात ते गुन्हेगारी स्वरूपीच्या मुलांसोबत असतात. त्याच्यामुळे अशा प्रकारचे गुन्हेगारीसाठी ते प्रवृत्त होतात की माझा मोठा मित्र आहे, म्हणजे जो काही 18 इयर्स अबाव असतो त्याच्यासोबत मी राहतोय आणि मला तसं करायचं आहे. आणि आज पोक्सो कायद्याअंतर्गत जी काही शिक्षा होती ती शिथिल होती. त्याच्यानंतर काही दिवसांनंतर गुन्हे जास्त प्रमाणात घडायला लागल्यावर ती शिक्षेचं स्वरूप मोठं करण्यात आलेलं आहे, त्याच्यात अमेंडमेंट करण्यात आलेली आहे. तर बालकांची वाच्यता का बरं करत नाहीत, तर आपल्यावर कोणी विश्वास ठेवणार का, आपण कोणाला सांगितलं याची त्यांना भीती वाटत असते. आपल्यावर अत्याचार झाला यात आपली काहीतरी चूक असावी, आपला अपराध मानतात ते आणि त्याच्यामुळे ते सांगत नाहीत. अत्याचार ज्यानं केला त्या व्यक्तीशी आपलं नातं तुटेल, त्याच्यातील काही अडचणी होतील याची भीती पालकांना वाटत असते. म्हणून ते बालक जे काही असतात, लहान मुलं जे काही असतात ते पालकांना सांगत नाहीत. त्याच्यानंतर आपण जर आपल्या घरी सांगितलं तर याचा आपल्याशी सूड घेतला जाईल का, ते एक महत्त्वाचं असतं. या प्रकारे ते आपापल्या मनात विचार करत राहतात आणि ज्या काही घटना घडतात ते वारंवार त्या घटनेला बळी जातात आणि त्याच्यानंतर अशा अत्याचार सहन करत राहतात. मग याच्यासाठी काय करायचं, तर ह्याच्यासाठी आपापल्या पालकांनी त्यांच्यासोबत लैंगिक जे काही वय असतं त्या वयामध्ये ज्या वयात जे सांगायला पाहिजे ते पालकांनी सांगितलं पाहिजे. किंवा त्यांना तशा प्रकारचे व्हिडिओज, आजकालचे मुलं व्हिडिओ वगैरे मोबाईलवर बघत असतात, तर त्यांना त्या प्रकारचे व्हिडिओज त्यांनी स्वतःहून दाखवले पाहिजे की असं तुझ्या बाबतीत काही घडलं तर मला सांग, म्हणून मी तुझ्यासोबत आहे, तू घाबरू नकोस. त्यांना आधार देणं गरजेचं आहे, विश्वास देणं गरजेचं आहे. येस येस. श्रोते हो, महिला जगत या विशेष कार्यक्रमामध्ये आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM आणि आपल्याशी संवाद साधत आहेत ॲडव्होकेट स्नेहा रवी लोखंडे, या जिल्हा आणि सत्र न्यायालय अहिल्यानगर या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि आपला आज विषय सुरू आहे लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचं संरक्षण, अर्थात पोक्सो कायदा. मॅडम, आपण सांगत होतात की स्पर्श, बालकांमधील स्पर्श हा खूप महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आपण सांगत होतात. गुन्हेगारी आणि बालकांमधील स्पर्श काय सांगता येईल नेमकं? गुन्हेगारी म्हणल्यावर आता एकदा जर एखाद्या मुलाने गुन्हा केला, समजा एखाद्या मुलाने चोरी केली, तर त्याला ती चोरी केल्यानंतर जर त्याला त्याची शिक्षा मिळाली तर तो सुधारतो. जर ती चोरी त्याची लपवली गेली तर दुसऱ्यांदा तो चोरी करायला सुरुवात करतो. अशा प्रकारे त्यांचा बालक आणि
अत्याचार यामध्ये संबंध निर्माण होतो. आणि मग त्यांना जर भीतीच बसली नाही त्याची, तर ते पुन्हा पुन्हा त्याच प्रकारचे गुन्हे करत राहतात. त्याला आम्ही कायद्याच्या भाषेत हॅबिच्युअल म्हणतो, की एखाद्या व्यक्तीवर जर त्याच प्रकारचे गुन्हे 5 ते 6 असतील तर तो हॅबिच्युअल आहे, की तो त्याच गुन्हे करायला प्रवृत्त असतो किंवा तो ते करतो. सवय होऊन जाते त्यांना पूर्णतः. आणि मग आज बघितलं तर आपण म्हटलं सुरुवातीलाच की हम दो हमारे दो, अशा पद्धतीनं दोघं आई वडील जर नोकरीला असतील आणि मुलं शाळेत जात असतील तर कुठेतरी एक संपर्काचं माध्यम असावं म्हणून मोबाईल वगैरे दिला जातो. आणि प्रत्येक मुलांच्याकडे आज कॉलेजमध्ये मोबाईल दिसतो. या माध्यमातून सुद्धा हा प्रकार जास्त वाढीस लागतो असं वाटतं. येस. याच्यामध्ये कसं होतं की पालक जे काही असतात ते आता अगदी लहान बाळ जरी असलं तरी ते लहान बाळ आई काय करते कामावरती, त्याच्यानंतर ते जेवण करत नाहीये, मग ते काय करते आई स्वतःच मोबाईल देते, धर बाबा तू हे व्हिडिओ तरी बघ म्हणजे तू 2 घास खाशील. मग त्यांना ती लहानपणापासूनच मोबाईल बघायची सवय जाते. आणि त्याच्यानंतर जे काही आपलं एज आहे त्याच्याप्रमाणे ते मोबाईलमध्ये काय बघायचं आणि कसं बघायचं हे मुलांना कळतं. आणि जे नको बघायला ते त्या वयात बघतात, त्याच्यामुळे हे गुन्हे जास्त स्वरूपाचे होत आहेत. आणि लहान मुलांमधील लैंगिक अत्याचार नेमकं कशा पद्धतीनं काय सांगाल? लैंगिक अत्याचार म्हणजे तुम्ही शाळेत जाताय, शाळेत जाताना तुमचे ड्रायव्हर काका आहेत ते तुमच्याकडे कोणत्या नजरेने बघतायत किंवा ते तुम्हाला कसा टच करतायत. त्यांना बॅड टच कळायला पाहिजे, गुड टच कळायला पाहिजे. त्यांनी हात धरला का, तुझं डोकं धरलं का, तुझं काय केलं ते बघितलं पाहिजे. पालकांनी याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. संपूर्णतः हे जे काही गुन्हे असतात ते पब्लिक प्लेसवर होतात, जिथे चालता हात लागला. असे बरेच मुलं असतात जे मुलींना चालता त्यांचा हात लागतो. कसं काय हात लागतो, तुझ्या बहिणीला का बरं हात लागत नाही, तुला दुसऱ्याच मुलीला का बरं हात लागतोय. मग ते बघितलं पाहिजे. पहिला आपल्याला टच जो आहे तो कळायला पाहिजे, नाहीतर आपण इग्नोर केलं तर वारंवार अशा प्रकारचे गुन्हे होतात आणि त्याचं स्वरूप खूप मोठ्या प्रमाणात होतं मग पुढे. आणि त्याच्यामुळे त्यांना ते पोलीस स्टेशन आणि आमची गरज पडते. निश्चितच. श्रोते, आपल्याशी संवाद साधत आहेत ॲडव्होकेट स्नेहा रवी लोखंडे, या जिल्हा आणि सत्र न्यायालय अहिल्यानगर या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि आपल्याही मनामध्ये आपली मुलाखत ऐकून अशा पद्धतीच्या काही शंका आल्या असतील किंवा अशा पद्धतीचं जर मार्गदर्शन आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर मी त्यांचा संपर्क क्रमांक देत आहे 74 99 42 0714. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7499 420714. तर निश्चितपणे लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण या संदर्भात आपल्याला काही विचारायचं असेल, काही माहिती जाणून घ्यायची असेल तर निश्चितपणे आपण ॲडव्होकेट स्नेहा लोखंडे मॅडम यांच्याशी संपर्क साधू शकता आणि आपल्या मनातल्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता. मॅडम, आपण लैंगिक अत्याचारासंदर्भात बोलत होतात, पण नेमकंच अत्याचाराची काय कारणं असू शकतात, कशामुळे हे सगळं होतं? याच्यामध्ये असं होतं की लैंगिक अत्याचार जे काही असतात ते आता समजा एखाद्याचं प्रॉपर्टीचं मॅटर आहे किंवा त्यांचं वाद आहेत, जमिनीचे वाद आहेत, आता त्याच्यात काहीच होत नाही आहे. मग ते काय करणार, त्यांच्या लैंगिक म्हणजे त्यांना पॉर्न फिल्म दाखवणार किंवा त्यांना बाहेर घेऊन जाणार. ते लहान मुलांना काही कळत नाहीत आणि मग अशा प्रकारे ते अत्याचार वाढत राहतात. तसेच त्याच्यात काही तरतुदी पण दिलेल्या आहेत, त्या मी तुम्हाला सांगते. जो काही पोक्सो कायदा आहे त्याच्यामध्ये तरतूद आहे की अधिनियम कलम 29 मधल्या कलम 3, 5, 7 आणि 9 नुसार कोणत्याही प्रकारचं गुन्हेगारी कृत्य किंवा उत्तेजन किंवा गुन्हा करण्याचे प्रयत्न करण्याबाबत एखाद्या व्यक्तीवर कारवाईचा अधिकार हा त्या व्यक्तीला पण आहे, त्या बालकांना पण आहे आणि त्यांच्या पालकांना पण आहे, ते आहे. त्याच्यानंतर गुन्ह्यात प्रत्येक बालकांनी गुन्हा केलेला आहे का, प्रयत्न केलेला आहे का ते पण बघायला पाहिजे. त्यांच्यावर दबाव आहे का, पीडित बालकावर असा दबाव आहे का, किंवा त्याच्यासाठी बाल कल्याण समिती जी काही आहे ती अहमदनगरमध्ये निर्माण केलेली आहे आणि त्याच्या मार्फत बाल कल्याण समितीसुद्धा बालकांचे जे काही तरतुदी आहेत त्यासुद्धा प्रसारमाध्यमांमार्फत सांगत असतात. आणि काही वेळा बऱ्याच वेळा असं होतं की जे काही गुन्हेगार असतो अशा पद्धतीचे गुन्हे करणारे तो जाणीवपूर्वक सांगत असतो की माझ्यावरती जाणीवपूर्वक हे आरोप होत आहेत, तर अशा वेळी कसे यातनं मार्ग काढला जातो? पोलीस स्टेशनचे जे पोलीस स्टेशनला जे काही असतात ते पहिले शहानिशा करतात की ह्याच्यात खरंच तथ्य आहे का. नाहीतर काही गुन्हे जे काही असतात ते खोट्या स्वरूपाचे पण असतात, असं नाही आहे की प्रत्येक गुन्हा हाच खराच असतो. मग ते शहानिशा करून मग तो गुन्हा दाखल केला जातो आणि त्याच्यानंतर त्याचं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होतं आणि त्याच्यानंतर तो गुन्हा घडला आहे का नाही घडला इन्व्हेस्टिगेशनमध्ये कळालं तर त्याचं पुढे
आपण मार्ग काढतो त्यातून. अगदीच. श्रोतेहो, महिला जगत या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपला विषय सुरू आहे लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचं संरक्षण अर्थात पोक्सो कायदा. आणि आपल्याशी संवाद साधत आहेत ॲडव्होकेट स्नेहा रवी लोखंडे मॅडम. आणि आपण ही मुलाखत ऐकत असताना ऑनलाईन चॅनल, व्हॉट्सअप चॅनल किंवा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जगभरातले श्रोते आपण ऐकत असतील. आणि आपण म्हटलं की 18 वर्ष म्हणजे महाविद्यालयाचे विद्यार्थिनी देखील मोठ्या प्रमाणावर ते ऐकत असतील. अशा पद्धतीनं हा विषय ऐकल्यानंतर त्या मुलांच्यासाठी आपला काय संदेश असेल, मुलांनी काय केलं पाहिजे? मुलांसाठी एवढंच आहे की तुमच्या बाबतीत जर असं कोणतं कृत्य घडत असेल, तुमच्यावर अन्याय होत असेल, तर तुम्ही काही करून एकतर तुम्ही पोलीस स्टेशनला जा किंवा आपली बालकल्याण समिती आहे अहमदनगर येथे, तेथे जा. किंवा जास्तच कुठेच काही वाटत नसेल तर आम्ही ॲडव्होकेट आहोत, आमच्याकडे कधीही आलात तरी आम्ही मार्ग तुम्हाला सांगू शकतो. अगदीच. आणि मग एखाद्या विद्यार्थ्याला अशा पद्धतीचा प्रकार जर झालाच तर त्याने कुठं धाव घ्यायची किंवा कुठं तक्रार करायची? आपल्या आई वडिलांना सांगितलं किंवा पालकांनी कुठं तक्रार घ्यायची? कुठल्या पद्धतीच्या अशा सुविधा आहेत? स्थानिक पोलीस स्टेशनला ते जाऊ शकतात आणि तिथे तक्रार करू शकतात. पोलीस त्याची शहानिशा करून गुन्हा दाखल करून घेतात. या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्याच पद्धतीने श्रोते हो, ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा 1098 हा नंबर चाइल्ड हेल्पलाईन म्हणून सुद्धा आहे. त्याचबरोबर आपण समाज माध्यमावरती गेलात आणि आपण लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचं संरक्षण अर्थात पोक्सो कायदा टाकलात तर त्यावर सुद्धा आपल्याला संपर्क क्रमांक मिळतील. ज्या ज्या जिल्ह्यामधले श्रोते आपण ऐकत आहात त्या सगळ्यांच्यासाठी ती हेल्पलाईन असेल किंवा तो नंबर असेल, या माध्यमातून आपण करत असतात. आणि बऱ्याच वेळापासून आमच्या श्रोत्यांशी आपण लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचं संरक्षण याविषयी इत्थंभूत अशी माहिती दिलेली आहे. अतिशय छान पद्धतीने माहिती दिली आहे. श्रोते हो, परत पुन्हा एकदा आपल्याला जर त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर मी त्यांचा संपर्क क्रमांक देतो. ॲडव्होकेट स्नेहा रवी लोखंडे, जिल्हा आणि सत्र न्यायालय अहिल्यानगर. त्यांचा संपर्क क्रमांक आहे 7499420714. तर जरूर आपण त्या ठिकाणी संपर्क साधू शकता. मॅडम, आपण बऱ्याच वेळापासून आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलात, आमच्या स्टुडिओमध्ये आलात, त्याबद्दल तुमचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ 90.8 FM फुले कृषी वाणीच्या वतीनं आणि ऑनलाईन व्हॉट्सअप चॅनल, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. श्रोते हो, लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचं संरक्षण अर्थात पोक्सो कायदा याविषयी ॲडव्होकेट स्नेहा रवी लोखंडे, जिल्हा आणि सत्र न्यायालय अहिल्यानगर यांनी दिलेली माहिती आपण ऐकली. या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली. मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार.